ॲडजस्ट कर. मी तुम्हाला आता अखंड कोंबडी कशी करायची ते शिकवणार आहे. त्यासाठी साहित्य 2 वाळा चमचे खसखस, 4 वाळा चमचे तीळ हे पूर्ण भाजून घेतलेलं आहे. खोबरं 2 वाट्या ते पण भाजून घेतलेलं आहे. आलं लसूण, आलं 4 ते 5 इंच, लसणाच्या 20 ते 25 पाकळ्या, कोथिंबीर 1 वाटी, धने जिरे पावडर, हळद, लिंबाचा रस, गरम मसाला आणि तिखट 4-5 चमचे म्हणजे अर्धी वाटी तरी, आणि अंडी 2, एक डेकोरेशनसाठी आणि एक पोटात भरण्यासाठी. अख्खी कोंबडी अशी धुवून घ्यायचे, स्किन काढून त्याला अशा खाचा मारायचे. अजून जर आपण जास्त खाचा मारू द्यायला. हे असे भरभरीत पावडर करून घ्यायचे. ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. 1 लिंबाचा रस काढलेला आहे, धने जिरे पावडर, हळद 1 चमचा, तिखट 4 चमचे. तिखट जरा जास्त घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण. आता हा मसाला जी खाची पडलेली आहे त्यामध्ये संपूर्ण चिकनला लावायचा आहे. चोळून चोळून लावायचा म्हणजे हात मुरायला पाहिजे. त्याला पण मसाला लावायचा आणि मसाल्यासकटच ते आत कोंबडीच्या पोटामध्ये भरायचा. हा सुई दोरा आहे. खालून वर याचं तोंड शिवायचं आहे. अशी अख्खी कोंबडी आता मसाला लावून तयार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा थोडं तेल घालूया आणि आधी शिजवून घ्या. मसाला सगळा अजून परत लावायचा आहे. 15 मिनिटं असं वाफेवर शिजवायचं आहे. झाकण घालते. त्याच्यात तूप सोडायचं आहे. ही कोंबडी 1 तास 1.5 तास तरी मॅरिनेशन करून ठेवायची असते म्हणजे अजून जरा चव येते. मसाला आतमध्ये मुरतो. हलक्या हाताने आता या बाजूने भाजूया. आता ही कोंबडी शिजली का बघूया. शिजत आलेली आहे. परत आपण तूप सोडूया. परतत राहायचं आहे सारखं. परत असं झाकून आपण ही परतून घेतलेली आहे. दोन्ही साईडून भाजून घेतलेली आहे. आपण ते शिजून आलेलीच आहे ती. तयार आहे ही अखंड कोंबडी. बघा तुम्हाला आवडते काय? तुमच्या घरातल्या मुलांना, पतिराजांना, सर्वांना ही आवडेल असं मला खात्री आहे. बघा, आवडतं मला कळवा.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज.